नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे महिलांनी घरबसल्या पैसे कसे कमवावेत। आजच्या काळात फक्त घर सांभाळणं पुरेसं नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। पण अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, आपण बाहेर जाऊ शकत नाही, लहान मुलं आहेत, वेळ कमी असतो, मोठी गुंतवणूक नाही, मग पैसे कसे कमवायचे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असे 10 मार्ग सांगणार आहे जे तुम्ही घरातून तुमच्या वेळेनुसार आणि कमी खर्चात करू शकता। आणि खास गोष्ट म्हणजे हे सगळे मार्ग खरोखर अनेक महिला आज करत आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मैत्रिणींनो, आपल्याकडे स्वयंपाकाची कला असतेच आणि आजकाल लोकांना बाहेरचं तेलकट जंक फूड खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे घरगुती जेवणाला खूप मागणी आहे। विशेषतः ऑफिसमध्ये राहणारे लोक, विद्यार्थी, एकटे राहणारे पुरुष, वर्किंग वुमन यांना रोज घरचं जेवण हवं असतं। तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात करू शकता। उदाहरणार्थ 5 टिफिन, 10 टिफिन किंवा फक्त सकाळचा नाश्ता। सुरुवातीला मेनू साधा ठेवा। उदाहरणार्थ पोळी भाजी, खिचडी, थालीपीठ, उपमा, पोहे, पुलाव, डाळ भात। सुरुवातीला काय करायचं, व्हॉट्सॲप स्टेटस टाका, फेसबुक ग्रुपमध्ये पोस्ट करा, शेजाऱ्यांना सांगा, अपार्टमेंट ग्रुपमध्ये माहिती द्या, तुमच्या जेवणाचे चांगले फोटो काढा। लोकांना स्वच्छता आणि घरची चव दिसली की ग्राहक परत येतात। सुरुवातीला नफा कमी वाटेल, पण एकदा ग्राहक वाढले की महिन्याला चांगली कमाई होऊ शकते। काही महिला तर आज 50 ते 100 टिफिनपर्यंत काम करत आहेत। आज यूट्यूबमुळे सामान्य लोकही प्रसिद्ध होत आहेत आणि खास गोष्ट म्हणजे महिलांच्या कॉन्टेंट लोक खूप आवडीने पाहतात, कारण महिलांकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो। उदाहरणार्थ स्वयंपाक, घरकामाच्या टिप्स, बचत, मुलांची काळजी, साडी ड्रॅपिंग, व्लॉग, दैनिक जीवन, देवपूजा, रांगोळी, माहितीपूर्ण व्हिडिओ। सुरुवातीला प्रोफेशनल कॅमेरा लागत नाही, फक्त मोबाईल पुरेसा आहे। आता अनेक महिला किचनमध्येच व्हिडिओ शूट करून लाखो व्ह्यूज मिळवत आहेत। सुरुवातीला काय करायचं, दर आठवड्याला 3 व्हिडिओ टाका। व्हिडिओ परफेक्ट नसला तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स आणि वॉच टाईम वाढतील तेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो आणि मग जाहिरातींमधून पैसे मिळायला लागतात। त्यानंतर ब्रँड प्रमोशन, पेड कोलॅबरेशन, ॲफिलिएट मार्केटिंगमधूनही खूप चांगली कमाई करता येते। महत्त्वाचं म्हणजे इतरांशी तुलना करू नका। प्रत्येक मोठा क्रिएटर एक दिवस छोट्यापासूनच सुरू झाला होता। तिसरा व्यवसाय म्हणजे मेहंदी आणि ब्युटी पार्लर। जर तुम्हाला ब्युटीचं काम आवडत असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप चांगला आहे। आजकाल प्रत्येक फंक्शनसाठी महिलांना पार्लर लागतंच। उदाहरणार्थ लग्न, साखरपुडा, हळदी, बेबी शॉवर, बर्थडे। तुम्ही सुरुवातीला घरातूनच सेवा देऊ शकता। उदाहरणार्थ आयब्रो, फेशियल, क्लीनअप, मेहंदी, हेअरस्टाईल, सिंपल मेकअप। सुरुवातीला कोर्स केला तर आणखी चांगलं, पण यूट्यूबवरूनही खूप शिकता येतं। तुमच्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाका। लोकांना तुमचं काम आवडलं की कस्टमर आपोआप वाढतात। ब्रायडल मेकअपमध्ये तर खूप चांगली कमाई होते। शिवणकाम आणि बुटीक। आजही टेलरिंगला खूप मागणी आहे। विशेषतः महिलांना परफेक्ट फिटिंगचे कपडे हवे असतात। तुम्ही काय करू शकतात, ब्लाऊज शिवणे, फॉल पिको, ड्रेस शिवणे, कुर्ती स्टिचिंग, मुलांचे कपडे। जर तुमच्याकडे मशीन असेल तर लगेच सुरुवात करू शकतात। सुरुवातीला रेट कमी ठेवा। काम छान केलं की लोक स्वतःहून दुसऱ्यांदा सांगतात। तुम्ही डिझायनर ब्लाऊज पॅटर्नही शिकू शकता। आजकाल महिलांना युनिक डिझाईन्स खूप आवडतात। हळूहळू बुटीक सुरू करून रेडीमेड कपडेही विकू शकता। घरगुती पदार्थ विकणे। आपल्या हाताची चव हीच आपली ताकद असते। लोकांना घरचे पदार्थ खूप आवडतात। उदाहरणार्थ लोणचं, पापड, चकली, लाडू, शेव, मसाले, भाजणी, अनारसे, करंजी। विशेषतः सणांच्या काळात खूप मागणी असते। सुरुवातीला कमी प्रमाणात बनवा, पॅकिंग स्वच्छ ठेवा आणि प्रोडक्टचा फोटो चांगला काढा। आज सोशल मीडियामुळे ग्राहक मिळवणं खूप सोपं झालं आहे। तुम्ही ऑर्डर घेऊन काम करू शकता। रिपीट कस्टमर्स मिळाले की व्यवसाय खूप चांगला चालतो। ऑनलाईन रिसेलिंग बिझनेस। हा व्यवसाय खास महिलांसाठी खूप सोपा आहे, कारण यात माल घरी ठेवण्याची गरज नसते। तुम्ही फक्त प्रोडक्टचे फोटो ग्राहकांना दाखवायचे। उदाहरणार्थ साड्या, ड्रेस, ज्वेलरी, किचन वस्तू, बेडशीट। ग्राहकाने ऑर्डर दिली की सप्लायर थेट त्या ग्राहकाला वस्तू पाठवतो।
तुम्हाला त्यातून कमिशन मिळतं। यासाठी मिशोसारखे ॲप्स खूप वापरले जातात। हा व्यवसाय सुरू करायला जास्त पैसे लागत नाहीत, पण कस्टमर्सशी नीट बोलणं आणि विश्वास जिंकणं खूप महत्त्वाचं आहे। 7वा पर्याय म्हणजे ब्लॉगिंग किंवा रायटिंग। जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्ही ब्लॉगिंग सुरू करू शकतात। आज लोक गुगलवर खूप गोष्टी सर्च करतात, उदाहरणार्थ रेसिपी, ब्युटी टिप्स, पॅरेंटिंग, हेल्थ, होम टिप्स। तुम्ही या विषयावर लेख लिहू शकता। सुरुवातीला ट्रॅफिक कमी असतो, पण हळूहळू गुगलवर तुमचे लेख दिसायला लागतात आणि मग जाहिरातींमधून पैसे मिळतात। तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्येही ब्लॉग सुरू करू शकता। 8वा पर्याय म्हणजे ऑनलाईन क्लासेस घेणे। आज ऑनलाईन शिकण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे। जर तुम्हाला एखादं स्किल येत असेल तर ती शिकवून तुम्ही पैसे कमवू शकता। उदाहरणार्थ कुकिंग, योगा, डान्स, ड्रॉइंग, मेहंदी, क्राफ्ट, स्कूल ट्युशन, झूम किंवा गुगल मीटवर क्लास घेता येतात। तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पण विकू शकता। एकदा का तुमची टीचिंग स्टाईल लोकांना आवडली की विद्यार्थी वाढायला आपोआप मदत होते। 9वा पर्याय म्हणजे हँडमेड वस्तू तयार करणे। जर तुम्हाला क्रिएटिव्ह काम आवडत असेल तर हँडमेड वस्तू बनवून विकू शकता। उदाहरणार्थ राख्या, गिफ्ट हॅम्पर, होम डेकोर, तोरण, आर्टिफिशियल ज्वेलरी, फोटो फ्रेम्स। आज लोकांना हँडमेड वस्तू खूप आवडतात कारण त्या युनिक असतात। इंस्टाग्राम पेज तयार करा, तुमच्या वस्तूंचे सुंदर फोटो टाका। सणासुदीला आणि लग्नाच्या सीझनमध्ये खूप ऑर्डर्स मिळू शकतात। आणि आता 10वा पर्याय म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएटर। आज रील्समुळे अनेक महिला प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्यातून खूप चांगली कमाईही करत आहेत। तुम्ही कोणत्याही विषयावर रील बनवू शकता। उदाहरणार्थ कुकिंग, डेली रुटीन, साडी लूक, ब्युटी टिप्स, किचन हॅक्स, मोटिवेशन, कॉमेडी। महत्त्वाचं काय, परफेक्ट व्हिडिओपेक्षा रेग्युलर व्हिडिओ महत्त्वाचा आहे। दररोज एक रील टाकली तरी हळूहळू ग्रोथ होते। जेव्हा फॉलोअर्स वाढतात तेव्हा ब्रँड प्रमोशन आपोआप येतात आणि तिथून चांगली कमाई सुरू होते। तर मैत्रिणींनो, घरातून पैसे कमवणं आज खूप शक्य आहे। फक्त गरज आहे थोड्या धैर्याची, थोड्या मेहनतीची आणि सातत्याची। सुरुवात छोटी असली तरी चालते, पण स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला यापैकी कोणता व्यवसाय सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असंच महिलांसाठी उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।